Hello everyone. Let's begin the session with the second topic, that is hospital pharmacy. We already covered the definition of hospital pharmacy, the functions of hospital pharmacy or the role of hospital pharmacist. Okay. Let's continue with the location and layout or design of an hospital pharmacy. Okay. लोकेशन म्हणजे आपण नेमकं हे हॉस्पिटल फार्मसी कुठे ओपन करू शकतो बघा, कुठे स्टार्ट करू शकतो हे हॉस्पिटल फार्मसी. हॉस्पिटल फार्मसी म्हणजे थोडक्यात काय, आपलं मेडिकल शॉप किंवा मेडिकल ड्रग स्टोर. ओके. लोकेशन बघा, पहिल्यांदा लोकेशन आणि लेआउट असं म्हणलेलं आहे त्यांनी. हॉस्पिटल फार्मसी शुड बी लोकेटेड ऑन कन्व्हिनियंट प्लेस टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू द ऑल अदर कन्सर्न डिपार्टमेंट्स. ओके. आपण सिलेक्शन ऑफ प्लेस असं केलं पाहिजे जे की सगळ्यांसाठी कन्व्हिनियंट असेल. सगळ्यांसाठी म्हणजे काय, प्रत्येक डिपार्टमेंटसाठी हे कन्व्हिनियंट असेल असं. जनरली द मेडिकल स्टोअर आर लोकेटेड ऑन ग्राउंड फ्लोर ऑर फर्स्ट फ्लोर नियर टू द OPD डिपार्टमेंट that facilitates the efficiency to the patient. ओके. जनरली आपण ग्राउंड फ्लोर किंवा फर्स्ट फ्लोअरला हॉस्पिटल फार्मसी ओपन करतो. ओके. नियर टू द OPD डिपार्टमेंट असं म्हणलं त्यांनी. आउट पेशंट डिपार्टमेंटच्या जवळच आपण हे हॉस्पिटल फार्मसी असले पाहिजे. दॅट फॅसिलिटेट्स या शब्दाचा अर्थ आहे दॅट हेल्प्स द इफिशियन्सी टू द पेशंट. ओके. म्हणजे इफिशियन्सी म्हणजे काय, इफेक्टिव्हनेस टू द पेशंट. ओके. म्हणजे पेशंटला सोपं होईल अशा ठिकाणीच आपण काय करतो, लोकेशन सिलेक्ट करतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट बघा. द मेडिकल स्टोर looks to be very decent with enough space for waiting the patient with some sitting facilities. ओके. त्या ठिकाणी पेशंटला जर गर्दी असेल एखाद्या वेळेस मेडिकल स्टोअरवरती किंवा हॉस्पिटल फार्मसीवरती, तर वेटिंग एरिया पण असला पाहिजे विथ सम सिटिंग फॅसिलिटीज. ओके. सम पोस्टर्स वेअर पोस्टेड ऑन द साइड वॉल्स ऑफ द स्टोअर्स लाईक हेल्थ एज्युकेशन, फॅमिली प्लॅनिंग अँड हायजेनिक कंडिशन एक्सेट्रा. ओके. हे काही एक्झाम्पल आहेत. काही कॉमन हेल्थ एज्युकेशन असतील. ओके. काही डूज अँड डोंट्स असतील. तसे काही पोस्टर्स असतात. ओके. ते आपण काय केलं पाहिजे, हॉस्पिटल फार्मसीच्या जिथे जिथे स्पेस आहे त्या त्या भिंतीवरती आपण हे चिटकवले पाहिजेत. ठीक आहे. काही फॅमिली प्लॅनिंगचे मेजर्स असतील. ओके. काही हायजेनिक कंडिशनचे मेजर्स असतील, डूज अँड डोंट्स असतील, ते आपण त्या ठिकाणी पेस्ट केलं पाहिजे. ठीक आहे. व्हाईल डिझायनिंग द मेडिकल स्टोअर द फॉलोइंग फॅक्टर्स मस्ट बी कन्सिडर. ओके. आपण हे हॉस्पिटल फार्मसी कन्स्ट्रक्शन करत असताना किंवा त्याचं लेआउट तयार करत असताना काही फॅक्टर्स आपण कन्सिडर केलं पाहिजे. त्यामध्ये नंबर 1, इट इज ऍक्सेसिबल टू द OPD सेक्शन. इथं या लोकेशन मध्ये ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. OPD सेक्शनच्या जवळ असलं पाहिजे ते, कारण जास्तीत जास्त OPD मध्ये आउट पेशंट जे डिस्चार्ज पेशंट असतात ते मेडिसिन घेऊन जात असतात. ठीक आहे. डिस्पेन्सिंग ऑफ मेडिसिन मस्ट बी फिजिबल अँड इकॉनॉमिकल. ओके. डिस्पेन्सिंग मीन्स व्हॉट, डिस्ट्रीब्युशन ऑफ मेडिसिन मस्ट बी फिजिबल असं म्हणलंय. या नावातच त्याचं मिनिंग आहे बघा. फिजिबल म्हणजे काय, इझिबल. ओके. म्हणजे मीन्स व्हॉट, पॉसिबल टू ऑपरेट इझिली. ओके. अँड इकॉनॉमिकल म्हणजे काय, दॅट कॉस्ट लेस टाइम अँड लेस मनी. ओके. आपण त्याला काय म्हणायचं, इकॉनॉमिकल. ओके. म्हणजे कमीत कमी वेळात आणि कमीत कमी खर्चात हे डिस्पेन्सिंग ऑफ मेडिसिन पॉसिबल व्हायला पाहिजे. ओके. असं लोकेशन असलं पाहिजे आपलं. इट इज कन्व्हिनियंट टू द सेंट्रल ड्रग डिलिव्हरी डिपार्टमेंट. म्हणजे काय, सेंट्रल ड्रग स्टोअर जे असतं त्याला आपण स्टोअर हाऊस असं म्हणतो इन अ बिग हॉस्पिटल. थोडक्यात काय, स्टोअर रूम. ओके. त्याच्या जवळपासच असलं पाहिजे हॉस्पिटल फार्मसी. द साईज शुड बी डिटरमाइंड बाय इट्स ऑपरेशनल ऍक्टिव्हिटीज. ओके. आपण साईज कसा डिटरमाइन करतो, बेड साईज वरून. ओके. ऑफ द हॉस्पिटल आणि ऑपरेशनल ऍक्टिव्हिटीज वरून. ओके. इट शुड हॅव अ सिटिंग फॅसिलिटीज फॉर स्टाफ. ओके. कारण वर्किंग किंवा शिफ्ट मध्ये काम करत असल्यामुळं सिटिंग फॅसिलिटीज हे लागतच. ठीक आहे, असलं पाहिजे. इट शुड हॅव ॲडेक्वेट फॅसिलिटीज फॉर स्टोरेज ऑफ नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस. ओके.
नार्कोटिक आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस हे शेड्यूल एक्स मध्ये हे ड्रग इन्क्लूड केलेले आहेत. ओके, म्हणजे जे नशिले पदार्थ असतात किंवा हॅबिट फॉर्मिंग ड्रग्स जे असतात, ओके, त्यांना आपण एक सेपरेट कबर्ड असतं त्यामध्ये आपण ते स्टोअर करतो. नेक्स्ट आहे, इट शुड हॅव ॲडेक्वेट स्टोरेज फॅसिलिटीज फॉर बल्क ऑर्डर ऑफ ड्रग्स. ओके, बल्क ऑर्डर म्हणजे काय, जास्तीत जास्त प्रमाणात जे आपण ड्रग्स मागवतो ते स्टोअर करण्यासाठी सुद्धा आपल्याकडं इनफ स्पेस असलं पाहिजे, जागा असली पाहिजे. ओके, ॲडेक्वेट या शब्दाचा अर्थ काय होतो, करेक्ट. ओके, और सेफ स्टोरेज फॅसिलिटीज फॉर बल्क ऑर्डर ऑफ ड्रग्स. ओके, कळतं. आतापर्यंत आपण हा पार्ट लोकेशनचा बघितला. आता लेआउट बघूया आपण, डिझाईन कसं असला पाहिजे. ओके, व्हॉट इज द आयडियल डिझाईन ऑफ हॉस्पिटल फार्मसी. ओके, आता मी एक पॅरेंटल मॅन्युफॅक्चरिंग एरिया एक एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे इकडे. ठीक आहे, काय असलं पाहिजे बघा हॉस्पिटल फार्मसीमध्ये. ओके, म्हणजे आपलं हॉस्पिटल मधलं जे मेडिकल स्टोअर असतो ते कसं असलं पाहिजे, तसं एक डिझाईन आहे. ठीक आहे, नंबर 1 बघा, स्टरलायझर. ओके, स्टरलायझर म्हणजे काय, अ डिव्हाइस यूज टू किल द पॅथोजन्स बाय मीन्स ऑफ UV लाईट और हीट और केमिकल्स. ओके, त्याला आपण काय म्हणतो, स्टरलायझर. ओके, इथं लिहिलेलं बघा, UV लाईट और हीट. ओके, कळतं. स्टरलायझर असलं पाहिजे इन केस ऑफ पॅरेंटल स्टराईल मॅन्युफॅक्चरिंग. ओके, नेक्स्ट आहे नंबर 2, वॉटर सिस्टम, वॉटर फॅसिलिटीज असल्या पाहिजे तिथं. ठीक आहे, नेक्स्ट आहे कंटेनर एरिया. हे कंटेनर एरिया कुठले आहेत, हे एम्प्टी कंटेनर्स आहेत. ठीक आहे, इथं जे आपण स्टोअर करून ठेवू शकतो. मग 3rd पॉईंट. 4th पॉईंट म्हणजे काय, ऍक्टिव्ह ड्रग्स म्हणजे काय, ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स. ओके, जे आपण ऍक्च्युअल मध्ये आपण मेडिसिन बनवताना जे फायनल ड्रग घेतो ते आपण इथे ठेवतो ऍक्टिव्ह ड्रग्स मध्ये. नंबर 5 आहे वर्किंग स्टेशन. वर्किंग स्टेशन म्हणजे आपण जिथं ऍक्च्युअल मध्ये काम करतो, प्लॅटफॉर्म म्हणू आपण त्याला. ओके, नेक्स्ट आहे नंबर 6, हा स्टोरेज रॅक्स आहे. ओके, आपण इथे जे बनवलेले मेडिसिन असतील ते आपण इकडे स्टोअर करतो किंवा ऑर्डर केलेले मेडिसिन आपण हे स्टोअर करतो. नेक्स्ट आहे सिटिंग एरिया. ओके, हे आपल्याला बसण्यासाठी स्पेस आहे. नंबर 7. नंबर 8, फिलिंग रॅक. ओके, हे जे मॅन्युफॅक्चरिंग केलेले जे पॅरेंट्स असतील किंवा सॉलिड डोसेस फॉर्म असतील, लिक्विड डोसेस फॉर्म असतील, ते आपण इथे काय करतो, फिल करतो अंडर स्टराईल कंडिशन्स. ओके, हे 8 नंबरचा पॉईंट झाला. 9 नंबर हे ग्लास विंडो इथं दिलेलं आहे. ओके, फॉर ट्रान्सपरन्सी पर्पजेस. ओके, नंबर 10, ग्लास पार्टिशन इथं टाकलेले आहेत. ओके, हे असं एक आयडियल असलं पाहिजे. नंबर 11, हे आपण ठिकाणी ऍक्च्युअली या ठिकाणी आपण हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणून काम करतो, कंपाऊंडिंग अँड डिस्पेन्सिंग ऑफ फिनिश प्रोडक्ट्स. ओके, म्हणजे जे तयार झालेले आहेत किंवा ऑलरेडी मॅन्युफॅक्चर होऊन जे इंडस्ट्रीमधून आलेले आहेत आपण या काय करतो, या ठिकाणाहून देतो. आणि हे आहे नंबर 12, फ्लॅप डोअर एंट्रन्स. ओके, हे रेस्ट्रिक्टेड एरिया असतं, फक्त या पर्टिक्युलर एरियामध्ये हॉस्पिटल फार्मासिस्टच काम करतो. हा पर्टिक्युलर एरिया आहे पेशंटसाठी राखीव आहे हा एरिया. ठीक आहे, कळतं. असं एक हॉस्पिटल डिझाईन असलं पाहिजे. तुम्ही लक्षात कसं ठेवणार आहे, हे सिक्वेन्स लक्षात ठेवा. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओके, हे नावं लक्षात ठेवा. हे साईडचे जे वॉल्स आहेत हे वेल कन्स्ट्रक्टेड असले पाहिजे. ठीक आहे, इथं गॅप कुठेही ठेवू नका तुम्ही. ठीक आहे, हे वेल कन्स्ट्रक्टेड वॉल्स तयार करा. ठीक आहे, कळतं. नंबर 13 आहे कॉरिडॉर. ओके, फ्री स्पेस असतो इथे. ओके, हे आपल्याला मुव्हेबल साठी उपयोगी असतं. ठीक आहे, कळतं. ओके, आता नेक्स्ट पार्ट आहे आपला रिक्वायरमेंट ऑफ हॉस्पिटल फार्मसी. ओके, काय काय गरजेचं आहे बघा हॉस्पिटल फार्मसी तयार करत असताना आपल्याला. ओके, त्यामध्ये काही क्रायटेरिया केलेले आहे त्यांनी. फ्लोअर रिक्वायरमेंट काय असलं पाहिजे, फ्लोअर किती असलं पाहिजे, इक्विपमेंट्स काय काय असले पाहिजे हॉस्पिटल फार्मसी डिझाईन करताना आपण, आणि फार्मासिस्टची किती संख्या असली पाहिजे, फार्मासिस्ट रिक्वायरमेंट. ओके, आपण हे 1 बाय 1 बघूया. आता मी यामध्ये ABCD असं केलेलं आहे. ए मध्ये त्यामध्ये मी फ्लोअर स्पेस रिक्वायरमेंट कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, 1 बाय 1 बघू आपण. अपार्ट फ्रॉम रूल्स स्पेसिफाईड अंडर द ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1945 ॲज पर शेड्यूल M and N. ओके, हे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ मेडिसिन स्पेशली पॅरेंटल डोसेस फॉर्म आपण मॅन्युफॅक्चरिंग करत असतो. यामध्ये फार्मसी नीड्स फ्लोअर स्पेस अँड फार्मासिस्ट फॉर इट्स स्मूथ फंक्शनिंग.
हॉस्पिटल फार्मसी हे स्मूथ रन करायचं असेल तर या रिक्वायरमेंट्स कंपल्सरी लागतात. ठीक आहे. द स्पेसिफिक फ्लोर space required for pharmacy activities to the medical store is given below. ओके, हे काही टेबल दिलेले आहेत बघा. नंबर 1 to 6 हे लक्षात ठेवा. ऍक्टिव्हिटीज काय काय होतात बघा. कंपाऊंडिंग अँड डिस्पेन्सिंग. ओके, इन केस ऑफ 50 बेड्स, in case of 100 beds and in case of 200 bedded hospitals. ओके, हे रिक्वायरमेंट दिलेले त्यांनी. मिनिमम एरिया रिक्वायर्ड इन स्क्वेअर फीट बेस्ड ऑन बेड कॅपॅसिटी. ओके, किती स्क्वेअर फीटचा एरिया असला पाहिजे ऍज पर द बेड साईज म्हणतात. ठीक आहे, परत सांगतो, ऍज पर बेड साईज हे स्क्वेअर फीट एरिया दिलेले आहेत फ्लोर स्पेस रिक्वायरमेंट साठी. किती स्पेस लागतं. ठीक आहे, कळतं. मी यामध्ये मिनिमम एरिया रिक्वायर्ड इन स्क्वेअर फीट म्हणलंय, म्हणजे टोटल बिल्टअप एरिया बोलतोय मी. ठीक आहे, नॉट द कार्पेट एरिया. ओके, टोटल बिल्टअप एरिया हे इतकं असलं पाहिजे. कंपाऊंडिंग अँड डिस्पेन्सिंग ला 205 स्क्वेअर फीट 50 बेडेड हॉस्पिटल साठी इतकं रिक्वायरमेंट आहे. 100 बेडेड हॉस्पिटल साठी 320 स्क्वेअर फीट कंपाऊंडिंग अँड डिस्पेन्सिंग साठी एवढं जागा लागते. ओके, नेक्स्ट आहे 200 बेडेड हॉस्पिटल साठी 495 स्क्वेअर फीट कंपाऊंडिंग अँड डिस्पेन्सिंग साठी इतकं जागा लागतं. ठीक आहे, कळतं. नेक्स्ट बघा, पॅरेंटल प्रिपरेशन साठी 50 बेड साठी काही दिलेलं नाही त्यांनी रिक्वायरमेंट. ओके, फॉर 100 बेडेड हॉस्पिटल 185 स्क्वेअर फीट अँड 200 साठी 200 स्क्वेअर फीट एरिया रिक्वायर्ड आहे. स्टोरूम बघा, 50 ला काहीच नाही. 125 अँड 200. मॅन्युफॅक्चरिंग एरिया किती असला पाहिजे बघा. 200 बेडेड हॉस्पिटल साठी 120. ओके, ऑफिस अँड लायब्ररी 105. ओके, आता तुम्ही शक्यतो 50 बेडेड किंवा 100 बेडेड हॉस्पिटल पर्यंत तुम्ही व्हिजिट केला असेल, त्यामध्ये हे मॅन्युफॅक्चरिंग एरिया तुम्ही बघितलंच नसेल, कारण हॉस्पिटलमध्ये आपण डायरेक्टली मेडिसिन घेतो जे इंडस्ट्रीमध्ये मॅन्युफॅक्चर होऊन आलेले आहेत. पण समजा तुम्ही अबोव्ह 200 बेडेड हॉस्पिटलमध्ये जर गेला असाल, ओके, तर त्या ठिकाणी तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग एरिया कंपल्सरी दिसेल. ओके, त्याचं मिनिमम स्पेस रिक्वायरमेंट किती? 120 स्क्वेअर फीट. ओके, आपण जनरली हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला ऑलरेडी मॅन्युफॅक्चर केलेलेच मेडिसिन आपल्याला मिळतात, जे की इंडस्ट्रीमधून आलेले असतात. ठीक आहे, ऑफिस आणि लायब्ररीसाठी किती जागा असली पाहिजे बघा. 105 फॉर 200 बेडेड हॉस्पिटल अँड सर्क्युलेशन. ओके, म्हणजे आपल्याला फिरता येईल असं जागा 60 स्क्वेअर फीट असलं पाहिजे. ठीक आहे, कळतं. म्हणजे याचं टोटल काढलंय त्यांनी. 50 बेडचं हॉस्पिटल हे कमीत कमी 205 स्क्वेअर फीट असलं पाहिजे हॉस्पिटल फार्मसी. ओके, फक्त हे हॉस्पिटल फार्मसी बद्दल बोलतोय. मेडिकल शॉप किती स्क्वेअर फीट एरिया असला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट आहे 100 बेड साठी 630 अँड 200 बेडेड साठी 1180. ओके, कळतं. 1180 इतकं स्क्वेअर फीट एरिया लागतो. ठीक आहे, कळतं. ओके, हे आता आपण पाहिलेलं आपण काय होतं, रिक्वायरमेंट्स ऑफ हॉस्पिटल फार्मसी इन केस ऑफ फ्लोर स्पेस रिक्वायरमेंट्स. ओके, किती स्पेस असलं पाहिजे कमीत कमी हॉस्पिटल फार्मसी डिझाईन करण्यासाठी. ओके, इन टर्म्स ऑफ हे काय दिलेलं आहे त्यांनी, किती बेड साठी. ओके, किती बेडेड हॉस्पिटल आहे ते, त्यानुसार हे त्यांनी आपल्याला बिल्टअप एरिया त्यांनी सांगितलेला आहे. म्हणजे हे असेल तरच ते व्हॅलिड असतं. ठीक आहे, कळतं. सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे इन केस ऑफ फ्लोर स्पेस रिक्वायरमेंट. ए पार्ट आहे या. नेक्स्ट बघा, टाइम लिमिट असल्यामुळं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा नंबर ए आपण आतापर्यंत कव्हर केलेला आहे. बी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, थँक्यू.